विशेष पंचकर्म कल्पतरू चिकित्सालयामध्ये कोणती केली जातात ते आपण पाहूया या आजाराच्या बाबतीमध्ये. मित्रांनो, जर तुम्हाला सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा जुना त्रास असेल, हात सुन्न पडत असतील, हातातली वस्तू गळून पडत असतील, तुम्हाला मानेचा बेल्ट वापरायला सांगत असतील आणि जर तुम्हाला सर्जरीचाही सल्ला मिळाला असेल तर ह्या घरगुती उपायांच्या पुढे जाऊन काही आपण क्लासिकल उपचार पाहूया ते आपण आता पुढे पाहणार आहोत. याच्यामुळे तुमची शस्त्रक्रियेची गरज ही नक्की वाचू शकते. त्यासाठी काही औषधोपचार आणि पंचकर्म उपचार मात्र जरुरीचे असतात. पहिला महत्वाचा उपाय आहे ती म्हणजे स्थानिक बस्ती, ग्रीवा बस्ती. यामध्ये मानेचा जो दुखरा मणका आहे त्या मणक्याच्या भोवती उडदाच्या पिठाचं आळं केलं जातं आणि तिथं वनस्पतींनी सिद्ध केलेलं तेल, सहचरादी असेल, धान्वंतर तेल असेल, हे 30 ते 40 मिनिट तिथे धरून ठेवलं जातं. यामुळे तिथल्या गादी जी शुष्क पडलेली असते ती रिहायड्रेट होते आणि त्यामुळं दुखणं झटकन कमी होतं. नस्य चिकित्सा, नेझल ऍडमिनिस्ट्रेशन, नासा ही शिरसोद्वारम हे आयुर्वेदामधलं एक महत्वाचं वक्तव्य आहे. नाकात सोडलेल्या वनस्पती सिद्ध जे तेल, तूप असतं त्याचा फायदा हा खांद्याच्या वरचे जे अवयव आहेत त्याला होतो. याच्यामुळे चक्कर येणं ही तक्रार कमी होते. या भागातल्या सगळ्या अवयवांचं पोषण होतं. पत्रपिंड स्वेदन, यामध्ये विशेष वातशामक गुणधर्माची जी पानं असतात त्यांची पोटली बनवली जाते आणि ती गरम करून मानेच्या भागाला शेक केला जातो. 2 ते 3 दिवसामध्ये मान आखडलेली असते ती रिलॅक्स व्हायला लागते, वेदना कमी होते. अग्निकर्म चिकित्सा ही एक इन्स्टंट पेन रिलीफसाठी अत्यंत महत्वाची चिकित्सा आहे, परंतु ती तज्ञ वैद्यांकडनंच जरूर करून घ्यावी. त्यामुळे तुम्हाला टेबलवरच नेक पेन मध्ये रिलीफ मिळतो.